कल ये कौन है? ये शबनम का आशिक है. वेलकम बॅक गायज. नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. छत्री घेऊन कुठं निघालो म्हणजेला आलोय बघा मामाच्या घरी. हो, मामाला म्हटलं चल जाऊया कुठं तर आंबा काढायला. मामा म्हटलं चला जाऊया शेतात आंबा काढायला. मग काय शेताकडे निघालो बघा. मस्त बाकी काय दिसलं बघा. मस्त शेम तिथं अडकवल्यागत आईनाकोंडा असं दिसाले. मोर आहे ऐनकोंडा लोंबल्यागत दिसाले. मग इथं मोहर दिसलीत बघा. मग मामाला मोहर पण दिसलं बघा. खरं अर्धच होतो. मग काय सोडलो बघा असून दे म्हणून. वातावरण खरं एक नंबर वाटालत बघा शेतात. समोर आंब्याची झाडं दिसालतीत आणि विहीर पण होतं बघा मोठ्याच्या मोठं. मग बाजूलाच आंब्याचं झाड होतं बघा. आंबा तर लय भरलेलीत बघा या झाडाला. बारकी मोठी होती बघा. मग वरच्या बाजूला मोठी आंबा लागलेली. तो तेच मामा काढालता बघा. आंबा घेऊन पुढे निघाल बघा. मस्त पैकी पुढे आलत एक विहीर दिसलं बघा. विहिरीतलं पाणी कुठनं येते माहितीये का? नदीकंड कनेक्शन आहे बघा हिरीचं पाणी. या हिरीकंड निघालं बघा. मामाच्या इथं दोस्ताचं एक शेत होतं. मग इथं बघा कशा आहेत म्हशी बैल. आंब्याचं झाड बघताना तर काय झाडाची पाळत का आंबाचं ढीकभर भरलेलीत बघा. आमचं तर खुशीचं तर ठिकाणं नव्हतं. मग काय हो एक नंबर फार्म हाऊस जागा होतं बघा. तिकंड काय आंबातीन काढून घेतलं का नाही. खुशीचं तर ठिकाणच नाही आमचं तिघांचं. मग तसंच आता घराकडे एंट्री मारला बघा. रात्री तर आंबा बघून खुश झालीत बघा. मम्मीला तर कापालती. तोपर्यंत आता चेजू भाऊ बघा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मगर लाडले असलं ना तर खुला आंबा लागालत का नाही. मास तर बघा. मासला तर भयानक तिखट लागालत. मग काय मास आमनासनी पार्टी दिला बघा. चायनीज खालवतो म्हणून घेऊन आला. हो मग काय मासला तर सोडायचं नाही. बुक्का पाडायचा पैशाकंड. मग काय खेटलं बघा. मासनी स्टार्टर काय आलं बघा. गोबी आणि शेव खायलीत बघा बहिणी. आणि मास तर बघा सुट्टी देत नाही. हो मग तिकंड काय सगळ्यांचं आलं बघा. आमचं टेबलावर प्लेट्या. मग काय सुट्टी द्यायचं नाही. घुमवायला लागतेच. पोट तर भयानक भरले. घरात काय खायचं तेच विचारलो बघा. का नाही स्वतः जाऊन आता नाही पोट फुल भरलंय माझं. का जेवत नाहीस? राईस जेवत नाही आता किरण. मासकंड तर एक नंबर पार्टी झालं बघा भाऊनो. दिलदार मनाचा माणूस आहे हो मास. भाऊनो इथपर्यंत ब्लॉग आवडला असला तर फॉलो लाईक करून जावा.